नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाच्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लेखांक 92. उलुकेश्वर महादेव आणि गोरा कॉलनीचं नूतन शूलपाणेश्वर मंदिर आणि हरधाम आश्रम. संध्याकाळ झाली होती आणि धरणाच्या भिंतीपासून गोरा कॉलनी ठीक 7 किलोमीटर लांब होती. माझ्या चालण्याच्या गतीनुसार हे 2 तासाचं अंतर होतं. तोपर्यंत अंधार पडला असता. त्यामुळे धरणाची भिंत पाहायला उलटा येण्याचा निर्णय चुकला असं मला वाटू लागलं. परंतु इतक्या भव्य भिंतीचं दर्शन पुन्हा आपल्याला कधी होणार हेही मनात होतंच. कारण तिथे उपस्थित असलेले CISFचे जवान पर्यटकांना जवळपाससुद्धा फिरकू देत नाहीत. मी परिक्रमावासी असल्यामुळं अतिशय आदरपूर्वक माझ्याशी सर्वजण बोलले आणि मला हवे ते सर्व पाहू दिले होते. यांनी देखील मला सांगितलं की इथे परिक्रमावासी फारसे येत नाहीत. याचं महत्त्वाचं कारण त्यांची येण्याची इच्छा नसते असं नसून त्यांना इथं यूज दिलं जात नाही हे खरं कारण आहे. प्रत्येक गावातील लोक त्यांना सडक मार्गाने पुढे जाण्याचा सल्ला देतात आणि स्थानिक भूगोलाचं ज्ञान नसल्यामुळं शक्यतो स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं ऐकण्यापलीकडं परिक्रमावासींच्या पुढं पर्याय राहत नाही. आता मी परत फिरलो मात्र सर्व डांबरी रस्ता सामसूम झाला. अतिशय सुंदर काळभोर स्वच्छ असा तो डांबरी रस्ता होता. अतिशय नेटके पट्टे त्यावर मारलेले होते. डाव्या हाताला मोठमोठे डोंगर होते आणि त्याच्यावरती प्रचंड प्रमाणात झाडी होती. उजव्या हाताला नर्मदा मैया होती, परंतु खाली जाता येऊ नये म्हणून अखंड तारेचं कुंपण केलेलं होतं. या भागामध्ये नर्मदा मातेचं पात्र पूर्णपणे खडकाळ आहे. इथून पुढे गरुडेश्वर नावाच्या गावामध्ये चेक डॅम अथवा एक लघुबंधारा केलेला आहे. याच्यामधलं पाणी अडवलं की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याभोवती संपूर्ण 12 चौरस किलोमीटर आकाराच्या तलावामध्ये पाणी भरतं. त्यानंतर या जलाशयामध्ये क्रूज, नौकानयन वगैरे चालवलं जातं. आता देखील बऱ्यापैकी पाणी साठलेलं होतं. उजवीकडे जंगल हळूहळू गडद होत चाललं होतं. त्यातून येणारा रातकिड्यांचा आवाज इतका भयानक होता की बाकीचा कुठला आवाज येतच नव्हता. या संपूर्ण टापूमध्ये एकही मनुष्य नव्हता. आता 7 किलोमीटर अंतर चालावे लागणार या विचाराने मी पायांना गती दिली. अखंड तीव्र उतरून आल्यामुळं पाय थोडेसे कुरबुर करू लागले होते. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये अंधार पडायच्या आत गोरा कॉलनी गाठणे मला आवश्यक होते. हळूहळू सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा पुन्हा एकदा जवळ येऊ लागला. या पुतळ्याचे निरीक्षण करत करत क्षणभर उभा राहिलो. इतकी भव्य दिव्य कृती आपण करूयात अशी केवळ इच्छाच निर्माण होणं हेच देखील किती भाग्याचं लक्षण आहे. मग तशी प्रत्यक्षात उतरवणं आणि त्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान संपादन करणं, त्यासाठी लागेल ते कष्ट करणं, निधी उभा करणं, हे सर्व एक प्रकारे भीमपराक्रमच आहेत. आम्ही शाळेमध्ये एक गीत शिकलो होतो, प्रार्थना शिकलो होतो. राष्ट्रार्थ भव्य कृतिका ही पराक्रमाची, ईर्ष्या निजांतरी धरून करावयाची, ही हिंदू भू परमश्रेष्ठ पदास न्याया, आम्ही कृती नित करू जिजवोनी काया. या ओळी इथे मूर्तिरूपाने उभ्या असलेल्या मी प्रत्यक्ष पाहत होतो. मूर्तीच्या भव्यतेबद्दल शब्दामध्ये वर्णन करता येणं खरोखरच कठीण आहे. ते प्रत्यक्ष तेथे जाऊन अनुभवणं हेच श्रेयस्कर आहे. इतके भव्य दिव्य काहीतरी उभे करता येणं शक्य आहे असा आत्मविश्वास ज्या व्यक्तीच्या अंतर्यामी आहे, ही व्यक्ती खरोखरच अलौकिक मानली पाहिजे. युगपुरुष एका कृतीतून ठरवता येत नसतो. असे अनेक कंगोरे जुळले की आपोआप ते पद एखाद्या व्यक्तीला बहाल होत असते. आपल्या घराशेजारील चौकामध्ये एखादा अर्धपुतळा देखील कधी बसू किंवा उभा करू न शकलेले लोक जेव्हा इतकी भव्य कलाकृती उभी करणाऱ्या माणसाविषयी मतप्रदर्शन करतात तेव्हा खरोखरच त्या सर्वांची कीव करावीशी वाटते. माझ्या बोलण्याचा काही लोकांना कदाचित रागसुद्धा येईल, परंतु पुन्हा एकदा सांगतो, मी केवळ माझा अनुभव सांगतोय. यात अनुमानाला कुठेही थारा नाही. जे मी स्वतः पाहिले, अनुभवले तेच इतके भव्य दिव्य होते की आपोआप आपले डोके नतमस्तक होऊन जाते. सरदार वल्लभभाई पटेल यांची मूर्ती उपग्रहातून जर पाहिली तर कशी दिसते याचं एकच चित्र हे पुरेसं बोलकं आहे. हे बघा, हे उपग्रहातनं काढलेलं चित्र आहे. उपग्रहातून दिसणाऱ्या या मूर्तीच्या पायाजवळ ज्या मुंग्या दिसतात ना, ते वास्तवामध्ये ती मूर्ती पाहण्यासाठी आलेले पर्यटक आहेत. यावरून तुम्हाला या मूर्तीच्या आकारची कल्पना करून घेता येईल. आणि आता मी तुम्हाला काय म्हणतो हे अधिक चांगलं लक्षात येईल. किती भव्य मूर्ती बघा. 2018 या पुतळ्याचं उद्घाटन झालं तेव्हा मी तमिळनाडूमध्ये राहायचो. परंतु या पुतळ्याविषयी विविध बातम्या ज्या कानावर पडत होत्या, केवळ ते ऐकून मी अतिशय प्रभावित झालो होतो. इतकं भव्य दिव्य कोणीतरी उभं केलं आहे आणि तेही आपल्या देशात उभं केलं आहे, ही बाबच मनाला अतिशय अभिमानास्पद आणि सुखद वाटायची. त्यावेळी उत्स्फूर्तपणे काही व्यंगचित्र मी काढली होती. ती आपल्या अवलोकनासाठी खाली देतो आहे. प्रत्येक व्यंगचित्राखाली त्याचं थोडक्यात रसग्रहण देत आहे. या चित्रामध्ये आपण बघतोय की नरेंद्र मोदी सांगतायत की मी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा बनवला आणि सोनिया गांधी त्यांना सांगतायत की मी सरदार मनमोहन सिंग यांनाच चालता बोलता पुतळा बनवला. अर्थात त्यांच्या हातात निर्णय प्रक्रिया फारशी ठेवलेली नाही. मोदी म्हणतात मैंने सरदार का पुतला बनाया आणि सोनियाजी म्हणतात मैंने सरदार को पुतला बनाया. आय मेड स्टॅच्यू ऑफ सरदार. आय मेड सरदार स्टॅच्यू. दुसरं एक चित्र ज्याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पायाच्या खाली काही राजकारण्यांचं कार्य दबलं गेलं असं मी दाखवायचा प्रयत्न केला आहे. या चित्राचा भावार्थ असा आहे की मोदींनी सरकार
सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्यदिव्य पुतळा उभा करून त्यांच्या एका कृतीद्वारे अनेक लोकांच्या अनेक वर्षांच्या कष्टांवर पाणी फिरवले. याच्यामध्ये बॅरिस्टर मोहम्मद अली जिना, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी या सगळ्यांच्या व्यंगचित्रांचा समावेश आहे. आणि वरती लिहिले हमारा सरदार. या मूर्तीचं ब्रँडिंग करताना हमारा सरदार या नावाने मोदींनी केलं होतं. वाचकांना एक नम्र विनंती आहे की ही व्यंगचित्र पाहून प्रस्तुत लेखकाच्या राजकीय भूमिकेबद्दल कुठल्याही आडाखे बांधायचा प्रयत्न करू नये. आपलं गणित फार सोपं आहे. आपल्या उदात्त भारतीय परंपरांचा अभिमान असलेला आणि त्यासाठी कुठल्याही थराला जाऊन कष्ट करण्याची तयारी असलेला कुठल्याही पक्षाचा नेता हाच आपला पुढारी असावा, असं सांप्रत आमचं मत आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्यापाशी आल्यावर मला प्रकर्षाने ही चित्रं आठवली होती, म्हणून चित्रं टाकलीत. कारण ही चित्रं काढताना माझ्या डोक्यामध्ये या पुतळ्याचा जो आकार होता त्याहीपेक्षा काही पटीनं मोठा तो निघाला. मी एक परिक्रमावासी आहे आणि त्याबरोबर मी एक भारतीय नागरिकसुद्धा आहे, ज्याला आपली मतं मुक्तपणे मांडण्याचा अधिकार या लोकशाहीनं, या संविधानानं दिलेला आहे. याची कृपया सगळ्यांनी या अधिकाराचा सन्मान सगळ्यांनी करावा, इतकीच माफक अपेक्षा आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, उत्कट भव्यतेची घ्यावे, मिळमिळीता अवघेची त्यागावे. जिथे भव्यता देखील आहे आणि उत्कटता देखील आहे अशा ठिकाणीच रुची ठेवावी. केवळ उत्कट भाव कामाचा नाही आणि केवळ भव्यता देखील उपयोगाची नाही. या दोघांचा संगम जिथं झाला आहे तेच योग्य ठिकाण होय. या संपूर्ण परिसरामध्ये लवकरच लाईट अँड साऊंड शो सुरू होणार होता असं मला मगाशीच कळलं होतं. तो देखील पाहण्याची उत्सुकता मनामध्ये होती. परंतु लवकरात लवकर हा परिसर सोडून गोरा कॉलनीमध्ये पोहोचणं आवश्यक होतं, नाहीतर राहण्याचे वांदे झाले असते. म्हणून मी वेगाने चालू लागलो. मगाशी मी ज्या पुलावरून आलो तो पूल ओलांडला. सरदार सरोवर धरणाच्या भिंतीनंतर नर्मदा मातेला येऊन मिळालेली थवडिया ही पहिलीच नदी आहे. तिला नमस्कार करून पुढे चालू लागलो. हे अंतर अतिशय कंटाळवाणे झाले होते, कारण कितीही चालले तरी पायाखालचा रस्ताच संपत नव्हता. डाव्या हाताचं जंगल काही कमी होत नव्हतं. शिवाय नर्मदा माता उजव्या हाताला वाहत होती, परंतु मध्ये घातलेल्या बंधनामुळं तिचा स्पर्श देखील अजून झालेला नव्हता. हा दिसायला विकास होता, परंतु प्रत्यक्षामध्ये अतिशय भकास आहे असं मला वाटू लागलं. जिथे माणसं दिसत नाहीत तो विकास काय कामाचा. जिथे आपल्याला आराध्य दैवताचं पूजन करता येत नाही तो विकास म्हणायचं की अजून काही, ते काही नाही. नर्मदा मातेचं दर्शन झाल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही असा विचार मी केला आणि इतक्यात उजव्या हाताला असलेलं तार कंपाऊंड एके ठिकाणी तोडलं आहे असं मला दिसलं. मग काय विचारता, माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. धावतच मी आतमध्ये गेलो. इथे पुन्हा थोडेसे जंगल होते. ते कसेबसे पार करत खडकाळ जमीन उतरत जुळी काठी पटकन खाली ठेवली आणि मैयाला जाऊन बिलगलो. इतका काळ आई मुलाने दूर राहणं चांगलं नव्हे गं. चांगली अंधारलेली संध्याकाळ झाली होती. अशावेळी नर्मदा मातेवरचं वातावरण अतिशय गूढरम्य असं असतं. संध्याप्रकाशामध्ये नर्मदा माता एका वेगळ्याच तेजाने झळाळून उठलेली असते. इथं पाणी इतकं स्वच्छ होतं की त्याचं शब्दात वर्णन करता येणं शक्य नाही. सरदार सरोवर धरणामुळं नर्मदा मातेच्या पाण्यातला सगळा गाळ खाली बसतो आणि केवळ शुद्ध पाणीच थोडं खाली सोडलं जातं. इतका अंधार पडलेला असून देखील मला नर्मदा मातेचा तळ दिसत होता, इतकं ते पाणी स्वच्छ होतं. या पाण्यामध्ये मनसोक्त स्नान केलं. दिवसभराचा सर्व थकवा क्षणात पळून गेला. मी नर्मदा मातेच्या पाण्यामध्ये खाली सपाट जागा मिळाली की आतमध्ये जाऊन मांडी घालून बसायचा प्रयोग करायचो. खूप शांत आणि भारी वाटायचं. त्यासाठी आधी पोटातली सगळी हवा सोडून द्यावी लागते आणि बराच काळ बहिर्कुंभक करून बसावे लागते. तसा इथे बसून राहिलो. मला असे वाटले की नर्मदा माता मला सांगते आहे की बाहेर ये आणि काठाकडे बघ. मी त्याप्रमाणे उठलो आणि काठाकडे बघितले. बराच वेळ पाण्याखाली राहिले की बाहेरचे दृश्य पुसट दिसू लागते. मला असे दृश्य दिसले की मी ज्या जंगलातून इकडे आलो तिथून 2-3 लोक मला पाहत आहेत आणि आपापसात काहीतरी चर्चा करत आहेत. मी बाहेर आल्याबरोबर ते सर्व लोक निघून गेले. मला आतून काहीतरी संकेत जाणवला आणि मी पाण्यातून बाहेर पडलो. अंग पुसलं आणि पुन्हा एकदा रस्त्यावर आलो. अखेरीस थोडंसंच अंतर चालल्यावर उजव्या हाताला एक अंगणवाडी आणि दुर्गामातेचं एक मंदिर दिसलं. आतमध्ये एक माताजी बसल्या होत्या. त्यांनी मला नर्मदेहर असा आवाज दिला. मी आतमध्ये गेलो आणि माताजींना नमस्कार केला. इतक्यात एक पुजारी बुवा देखील आले. त्यांना देखील मी नमस्कार केला. हे आश्रमाचे महंत होते. इतक्या उशिरा इकडं कुठून आलात, त्याने मला विचारले. मी त्यांना झरवाणीपासून घेतलेल्या चटकटची माहिती दिली आणि धरणाची भिंत पाहून आल्याचं सांगितलं. माताजी आणि गुरुजी गंभीर झाले. ते म्हणाले, मुक्कामाचे काय ठरवलं आहे. मी त्यांना म्हणालो की गोरा कॉलनीमध्ये मुक्कामाची सोय असं कळलं आहे. गुरुजी मला म्हणाले की आता अंधार पडला आहे, त्यामुळे तुम्ही पुढे न जाता इथेच मुक्काम करावा. हा देखील आश्रमच आहे. फक्त इथे मुक्कामाची व्यवस्था नसल्यामुळे उघड्यावर झोपावे लागेल. भोजनप्रसादीची व्यवस्था मात्र होईल. मला अतिशय आनंद झाला. आता आजच्या दिवसाचे जाळणे संपले असे ज्या क्षणी लक्षात येते त्या क्षणी फार आनंद वाटतो. ज्याप्रमाणे कंपनीचा मालक आणि कंपनीचे कामगार या दोन वेगळ्या प्रकृती असतात, तसेच आपल्या देहाचे अविरत कठीण मार्गाने चालणारे पाय, प्रमाणाबाहेर वजन उचलून घेणारी पाठ आणि भुकेनं कळवळणारे पोट, हे 3 कामगार हाकत मी इथवर आणले होते. हे काय इथेच तर जायचं आहे असे त्यांना सांगत मी इथवर आणले होते. आपले शरीर म्हणजे आपण नसतोच मुळी, तो तर आपला कामगार आहे. खरं पाहायला गेलं तर 5 लोक असा दावा करत असतात की मीच अमुक अमुक आहे. इथे या व्यक्तीचं नाव अमुक अमुक आहे अशी आपण कल्पना करूया. कोण ते 5 लोक? मन,
बुद्धी, चित्त, अहंकार आणि शरीर या पाचही जणांचा असा दावा असतो की मीच अमुक अमुक नावाचा व्यक्ती आहे. आपण अमुक अमुक या ठिकाणी आपलं स्वतःचं नाव घालूनसुद्धा वाचू शकता. तर ते चपखलपणे तुम्हाला लागू होणार, कारण हे वैश्विक सत्यच आहे. या प्रत्येकाचं स्वतःचं असं एक वेगळं तर्कट आहे. मन हे अतिशय चंचल आहे. ते सांगत असतं की मीच तू आहे आणि मी म्हणेन तेच खरं. परंतु मुळातच वायुतत्वाचा आधार घेऊन उभं असलेलं मन वायूप्रमाणे चंचल आहे. त्यामुळे त्याची एक ठाम भूमिका कधी नसते. बुद्धी ही पूर्णपणे तर्कवादी आहे. अमुक अमुक झालं म्हणजे असंच असणार आणि तमुक झालं म्हणजे तसंच असणार, अशा प्रकारचे आडाखे ती बांधत असते. चित्ताला मात्र स्वतःचं असं काही विचार नसतो, परंतु ते लिटमस पेपरप्रमाणे असतं. लिटमस पेपर जसा प्रयोगशाळेमध्ये अमुक आहे आणि तमुक आहे असा निर्णय देतो, त्याप्रमाणे चित्त केवळ आनंदी होतं किंवा दुःखी होतं किंवा विचलित होतं किंवा काळवंत. अहंकार म्हणजे मी आहे याची जाणीव. लोभ, गर्व अशा अर्थी हा शब्द वापरला नाही, तर मी जिवंत आहे ही जाणीव म्हणजे अहंकार. सकाळी झोपेतून उठल्यावर मी जिवंत आहे असं आपल्याला ज्या जाणीवेमुळं कळतं, ती जाणीव म्हणजे अहंकार. हिचाही असा दावा असतो की मीच अमुक अमुक आहे. राहिला प्रश्न शरीराचा, तर ते म्हणजे आपण आहोत असं आपल्याला स्वतःलाच वाटत राहतं. गणित फार सोपं आहे. आपण जन्माला आलो तेव्हा देखील आपलं नाव अमुक अमुक होतं, शाळेत देखील तेच नाव होतं, आता देखील तेच नाव आहे, म्हातारपणी देखील तेच नाव असणार आहे. या काळातील सगळी छायाचित्र एकत्र करून पहा, एकही शरीर दुसऱ्या शरीरासारखं दिसत नाही. याचाच अर्थ अमुक अमुक नावाची व्यक्ती शरीर असू शकत नाही, कारण शरीर सतत बदलणार आहे आणि अमुक अमुक हे एकच तत्त्व त्यामध्ये सातत्यानं अस्तित्व टिकून आहे. मी अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असताना असंच एक कोलाज बनवून ठेवलं होतं, यामध्ये माझ्या बालपणापासूनच्या प्रतिमा मी चिकटवल्या होत्या आणि त्यात होणारा बदल बघून मी स्वतःला सांगायचो की हे शरीर म्हणजे तू असू शकत नाहीस. अयम नैदम शरीरम, ते हे चित्र आहे. कारण शरीर म्हणजे तू असलास तर सगळी चित्र एकसारखी दिसली पाहिजेत. ज्या अर्थी हे शरीर बदलतंय त्या अर्थी शरीर म्हणजे तू नाहीस. शीर्यते इति शरीरम अशी शरीराची व्याख्या आहे. जे सतत शीर्यमान होते किंवा झिजतंय ते शरीर. मग हे पाचही कामगार जर मालक नव्हेत तर मग मालक कोण आहे? तो वेगळ्याच ठिकाणी बसलेला असून या पाचही जणांना राबवतोय. परंतु जर कामगार वरचढ झाले तर मात्र ते मालकाला संकटामध्ये नाचवतात. तसेच बहुतांश वेळा आपले होते. ज्याप्रमाणे हाताबाहेर गेलेले कामगार काम बंद पाडतात, तसे मग अशा व्यक्तीचे होते. मी संपूर्ण परिक्रमेदरम्यान याची काळजी घ्यायचो की माझे अवयव, माझे शरीर, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे माझे कामगार कधीही माझ्या आज्ञेबाहेर किंवा हाताबाहेर जाणार नाहीत. त्यासाठी मी अजून एक मोठा मालक नेमला होता, किंवा मालकीण म्हणा फार तर. या मालकिणीला सर्व फॅक्टरी चालवायला दिली होती. ती म्हणेल, ती सांगेल, ती दाखवेल त्या वाटेने जायचे, ती सांगेल तिथे उतरायचे, ती देईल ते खायचे, ती कोणाच्या रूपाने येऊन मार्गदर्शन करेल हे सांगता येत नसे. अलीकडे एक खूप सुंदर भजन ऐकले. पता नहीं किस रूप में आके नारायण मिल जाएगा, निर्मळ मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा. याची पदोपदी प्रचिती नर्मदा खंडामध्ये येत राहे. अन्यत्र ती येतेच, परंतु इथे मात्र विशेषत्वाने येते, कारण आपला अन्य ठिकाणी किंचितसा न्यून असलेला भाव आणि नर्मदा खंडामध्ये आल्यावर आपला बदललेला भाव यांचा तो प्रभाव असतो. असो. पंडितजी मला आश्रमाचे नियम सांगू लागले. त्यांचा स्वभाव थोडासा कडक होता. ते म्हणाले की या आश्रमामध्ये राहायचं असेल तर मी सांगतो ते नियम पाळावेच लागतील. आश्रमामध्ये इकडे तिकडे अजिबात फिरायचे नाही. दुर्गा माता मंदिराशेजारी अंगणामध्ये पडून राहायचे. डाव्या हाताला माताजींच्या खोल्या होत्या, तिकडे जायचं नाही. आश्रमामध्ये गोशाळा होती, तिकडे देखील जायचं नाही. आश्रमाच्या बाहेर देखील जायचं नाही. सकाळी उठल्याबरोबर नर्मदा मातेमध्ये स्नानाला मुळीच जायचं नाही. हे असले नियम असलेला आश्रम मी प्रथमच पाहत होतो. बाकी सगळे नियम ठीक होते, परंतु नर्मदा स्नानाला का जायचं नाही हे काही मला कळलं नाही. परंतु मोहन साधूने सांगितल्याप्रमाणे मी एकही अवाक्षर काढले नाही. हात जोडून नम्रपणे या सगळ्या सूचनांचा मी स्वीकार केला. माझ्या अगदी तोंडावर आलं होतं की पंडितजींना सांगावं की मी नुकतेच नर्मदेमध्ये स्नान करून आलो, परंतु मी काही बोललो नाही. दुर्गा माता मंदिराशेजारीच आसन लावले आणि खरं सांगतो, उघड्यावर आसन लावणं माझ्या पथ्यावर पडलं, कारण समोरच नर्मदा मैया वाहत होती आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पाठमोऱ्या मूर्तीच्या समोर दिसणारे अप्रतिम असे सरदार सरोवर धरण रात्रीच्या झगमगाटाने उजळून निघालेले दिसू लागले. लवकरच साऊंड अँड लाईट शो सुरू होणार आहे असं मला माताजींनी सांगितलं. मी दुर्गामाता आणि नर्मदा पुराणामध्ये उल्लेख असलेल्या उलुकेश्वर अथवा उल्केश्वर महादेवाचं दर्शन घेतलं. हे आश्रम म्हणजे उल्केश्वर महादेवाचं मंदिर होतं. माझी सायम उपासना आटोपली. माताजींनी मला सांगितलं की त्यांच्या खोल्यांच्या वर गच्ची आहे, इथून लाईट अँड साऊंड शो खूप छान दिसतो. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार मी गच्चीवर गेलो. डोळ्याचे पारणं फेडणारा लेझर शो पाहिला. इतके भारी काहीतरी आपल्या देशामध्ये झालेले आहे हेच बहुतांश लोकांना माहिती नसावे. अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर असा लाईट शो नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये दररोज संध्याकाळी केला जातो. भारताच्या रंगाच्या ध्वजाच्या रंगामध्ये उजळून निघालेलं धरण आपण बघतोय. त्या धरणाच्या भिंतीवरून आकाशामध्ये विविध आकृती क्षणात तयार करणारे लेझरचे बीम्स आहेत. या प्रकाश प्रदूषणाचा त्रास निश्चितपणे इथल्या जंगलातल्या प्राण्यांना होत असणार आहे, परंतु हा सगळा खटाटोप मनुष्य प्राण्याला छान वाटावं म्हणून केला आहे असं एकंदरीत चित्र आहे. दिवसा या धरणाच्या भिंतीकडे पाहिल्यावर इथं काही असं असं होत असेल याच्यावर तुमचा विश्वास पण बसला नसता.
बरोबर हीच ती जागा आहे. नर्मदा मातेच्या काठावरचं उलुकेश्वर महादेवाचं मंदिर लाल खुणेने दाखवलं आहे. मी स्नान केलं तो डोह शेजारीच दिसतोय. पुढे गरुडेश्वर लघु बंधाऱ्यामध्ये पाणी अडवलं की हे सगळं पाण्याने भरून जातं. घुबडाला संस्कृतमध्ये उलूक असं म्हणतात. एका घुबडाने इथं तपस्या केली होती म्हणून या महादेवाचं नाव उलुकेश्वर पडले असं मला पंडितजींनी सांगितलं. गुरुजींच्या सोबत मी देवीची आणि महादेवाची सुंदर अशी आरती केली. मी घंटा वाजवत होतो परंतु त्यांनी घंटा वाजवायला सुद्धा बंदी केली. शंख हुंकू लागल्यावर तो देखील थांबवायला लावला. एकंदरीत या मंदिराचे नियम काय आहेत, इथे काय काय करावं यापेक्षा काय काय करू नये हेच माझ्या लक्षात येत नव्हतं. परंतु इतके बंधनकारक नियम अन्य कुठल्या आश्रमात नसल्यामुळं काहीतरी वेगळा आहे एवढं मात्र मला नक्की जाणवत होतं. अधिक विचार न करता मी गुरुजींनी वाढलेला भोजनप्रसाद ग्रहण केला. ते गृहस्थ मध्य प्रदेशमधले होते. अतिशय सुंदर चविष्ट असं गरमागरम भोजन त्यांनी वाढलं. 6-7 टिक्कड, काळा गूळ आणि भरपूर भाजी होती. गुजरातमध्ये प्रवेश केल्यापासून भोजनाची लज्जत जी काही वाढली ती अक्षरशः लक्षात येण्यासारखी होती. बदललेले पदार्थ आणि पदार्थांची संख्या, शिवाय तयार पदार्थ जेवणासाठी मिळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं. सदावरच जवळपास बंदच झालं. असो, भोजनप्रसाद घेतल्यावर मी थोडंसं चालावं म्हणून दुर्गादेवी मंदिराच्या मागे जाऊ लागलो. इतक्यात मला समोरच्या झाडीमध्ये काहीतरी हालचाल जाणवली. म्हणून मी पाहिलं असता समोर एक खुंखार कुत्रा मला दिसला. सावधपणे मी मागं सरकलो. तो माझ्यावर गुरगुरत होता. अंधारामध्ये डोळे विस्फारून पाहिल्यावर माझ्या असं लक्षात आलं की इथे एक जाळी लावली होती आणि तिच्या पलीकडं 12-15 भरीदांडगी कुत्री होती. थोडक्यात मी वाचलो होतो. आता माझ्या लक्षात आलं की गुरुजींनी मला इकडे तिकडे फिरू नकोस असं का सांगितलं होतं. शिवाय गोशाळेकडे जाताना देखील मध्ये कुत्र्यांची जाळी लागत होती. त्यामुळे त्यांनी गोशाळेकडे सुद्धा जाऊ नका असं मला सांगितलं होतं. मी मनोमन त्या गुरुजींचे आभार मानले आणि पांघरुणामध्ये शिरलो. शेजारीच नर्मदा मैया वाहत असल्यामुळे आणि उघड्यावर झोपल्यामुळे तसेच आजूबाजूला झाडी प्रचंड असल्यामुळे चांगला गारवा होता. आकाशामध्ये फिरणारे लेझर बीम पाहत पाहत डोळा लागला. गाढ झोप लागली. रात्री अचानक दचकून जाग आली. पाहिलं तर माझ्या दोन्ही बाजूला 2 माणसं झोपली होती. मला काही कळेना की हे परिक्रमावासी कुठून आले. डोळे जळून पाहिल्यावर लक्षात आले की हे लोक परिक्रमावासी नव्हते. पुन्हा एकदा झोपलो. डाव्या कुशीवर वळलो आणि पडल्या पडल्या समोर झोपलेल्या त्या माणसाकडे पाहू लागलो. त्याने हाताची उशी केली होती आणि माझ्याकडे पाठ करून झोपला होता. त्याच्या उशाशी काहीतरी ठेवले होते. कुतूहलाने मी पाहिले तर ते पिस्तूल होते. माझ्या काळजात धस्स झाले. सशस्त्र मनुष्य माझ्या शेजारी झोपून काय करत आहे असा मी विचार करत होतो. इतक्यात त्याने कूस बदलली. माझे डोळे उघडेत हे पाहून तो मनुष्य चटकन सावध झाला आणि त्याने पिस्तूल हातात घेतले. नर्मदे हर, मी म्हणालो आणि उठून बसलो. तो देखील गडबडीने उठला आणि नर्मदे हर म्हणाला. मी त्याला विचारले, तुम्ही कोण आहात आणि इथे का झोपलात? परिक्रमेमध्ये आहात का? तो मनुष्य सांगू लागला, सांगतो बाबाजी, सगळं सांगतो. आम्ही दोघे पोलीस आहोत आणि रोज रात्री इथं झोपायला असतो. माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून पोलीस पुढे बोलू लागला. आम्ही साध्या विषयातले पोलीस आहोत. या आश्रमाला पोलीस संरक्षण दिलं पाहिजे असा गुजरात शासनाचा आदेश आहे. ते का? मी उपजत चौकसपणातून विचारले. कारण इथे राहणाऱ्या महंतांचा खून झालेला आहे. काय? महंतांचा खून? होय बाबाजी. अज्ञात मारेकऱ्यांनी इथल्या महंतांना जीवानिशी मारलेलं आहे. त्यामुळे इथे पोलिसांचा कायम पहारा असतो. तुम्ही इथे कसे काय राहायला आले? गोरा कॉलनीमध्ये परिक्रमावासींची चांगली व्यवस्था आहे. तिथं जायला हवं होतं. इथे कोणीही परिक्रमावासी राहत नाहीत. उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्ही गोरा कॉलनीकडे मार्गस्थ व्हा, पोलीस सांगत होता आणि मी ऐकत होतो. आणि हो, सर्वात महत्त्वाचं आहे म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ करायच्या भानगडीत पडू नका. कारण इथे कोणीही आंघोळ केली नाही पाहिजे असा ठराव ग्रामस्थांनी केलेला आहे. चुकून माकून आंघोळ करताना कोणी सापडला तर त्याची गत देखील महंतांसारखी होऊ शकते. आता मला एक एक धागे जुळू लागले. काल मी आंघोळ करताना मैयाने मला बाहेर कोण आहे ते पाहायला सांगणे आणि त्यानंतर ती 3 माणसं माझ्यावर देखरेख करतात असं मला लक्षात येणं आणि त्यांचं पळून जाणं, त्यानंतर पंडितजींनी मला दिलेल्या अतिशय नकारात्मक सूचना मी ऐकणं, या सगळ्यांचा अर्थ आता मला कळू लागला. याचा अर्थ काल मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मैयाने मला वाचवले होते. मी पोलिसाला सांगून टाकले की काल संध्याकाळी मी स्नान केलेले आहे. पोलिसाने कपाळावर हात मारून घेतला. इतक्यात आमच्या आवाजाने दुसरा पोलीस देखील जागा झाला. पहिला पोलीस त्याला सांगू लागला. दोघे गुजराती भाषेमध्ये बोलत होते परंतु मला कळत होते. ऐकलंस का मित्रा? हा परिक्रमावासी पहा, काल संध्याकाळी नर्मदा मैयामध्ये स्नान करून आलाय म्हणे आणि याला 3 माणसे त्याच्या मागावर असलेली पण दिसली. माझ्याकडे मोर्चा वळत पोलीस म्हणाला, तुझ्यावर खरोखरच नर्मदा मातेची कृपा आहे. हा भाग इतका निर्मनुष्य आहे आणि इथे गेल्या काही काळात इतक्या घडामोडी झाल्यात की आमच्यासाठी हे सगळं नित्याचं झालं आहे. परंतु तुझं नशीब थोर आहे की तुला ग्रामस्थांनी चोप दिला नाही आणि काही त्राससुद्धा दिला नाही. उद्या पहाटे मात्र तू निघून जा. जास्त उजाडण्याची वाट पाहू नकोस. परंतु ग्रामस्थांनी चोप द्यायला मी असा कुठला गुन्हा केला आहे? मी निरागसपणे पोलिसांना विचारले. पोलीस सांगू लागले, ते आम्हालासुद्धा माहीत नाही. परंतु इथल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये धर्माविषयी आणि धार्मिक कृत्यांविषयी कोणीतरी विष घालवलं आहे. त्यामुळं धर्म हा विषय मध्ये आला की हे लोक फार आक्रमक होत आहेत. मला हे ऐकून अतोनात दुःख झालं. आपल्याच देशातले, आपल्याच मातीतले, आपल्या संस्कृतीतले लोक आणि आपण आपल्याच लोकांशी असं कसं काय वागू शकतो? त्यांना असं कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारे लोक किती महापातकी असतील.
हे पहा, हेच ते दुर्गा मंदिर ज्याच्या मागे नर्मदा मैयाचं पात्र आपल्याला दिसतंय आणि डावीकडे खाली हवनकुंड दिसतंय ना, बरोबर त्याच्या शेजारीच मी आसन लावलं होतं. दुर्दैवाने गुगल फोटोमध्ये सुद्धा बंदोबस्तासाठी उभा असलेला पोलीस तुम्हाला दिसेल. पोलिसाच्या मागे जी गच्ची आहे तिथूनच मी लाईट अँड साऊंड शो पाहिला आणि उजव्या हाताला उलुकेश्वर महादेव आहे. हे बघा, हा बंदोबस्तासाठी उभा असलेला पोलीस. म्हणजे अजूनही पोलीस प्रोटेक्शन आहे या आश्रमाला असं दिसतंय, कारण हा फोटो 2024 सालचा आहे. शेजारीच प्राथमिक शाळा आहे. नाना थवडिया असं गावाचं नाव आहे. नाना म्हणजे छोटं, डोंगरात मोठी थवडी आहे आणि ही नाना. सकाळी उठून अधिक काही न बोलता मी हा आश्रम सोडला आणि भल्या पहाटे भरपूर चालत गोरा कॉलनी गाव वाटलं. गोरा कॉलनी हे नवीन वसवलेलं अत्याधुनिक पद्धतीचं असं गाव आहे. त्यामुळे इथली घरं, रस्ते, गल्ल्या सगळं आधुनिक पद्धतीचं आहे. एखाद्या गावाचं पुनर्वसन कसं करावं याचं एक आदर्श आंतरराष्ट्रीय मापदंड ठरावा असं हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. इथल्या घरांची रचना बघा, सुंदर अशी केलेली. एखाद्या गावाचं किती शिस्तबद्ध पुनर्वसन करता येऊ शकतं याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजे गोरा कॉलनी. इथली घरं कशी एका रांगेत बांधली आहेत ते आपण बघू शकता. हे गाव अगदी नर्मदा मातेच्या काठावरच बांधलेलं आहे. पलीकडे जाण्यासाठी सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पूल बांधला आहे. शिवाय शूलपाणेश्वराचं नवीन मंदिर देखील इथून जवळ आहे. हे आपल्याला हा नकाशा पाहिल्यावर लक्षात येईल. या गावाचं अवलोकन करत पुढे चालत होतो. एका दुकानदाराने मला चहा पाजला. तिथून पुढे आल्यावर डाव्या हाताला उंच टेकडावर शूलपाणेश्वराचं मोदींनी नवीन बांधलेलं मंदिर दिसलं. सुमारे 200 एकसारख्या पायऱ्या होत्या. प्रत्येक काही फुटावर उत्कृष्ट दर्जाची रोषणाई केली होती. त्यामुळे रात्री हे मंदिर फार आकर्षक दिसतं. पायऱ्या चढून गेल्यावर भव्यदिव्य मंदिर उभं केलं आहे. मूळ शिवलिंग जागचं हलवता आलं नाही, त्यामुळे दुसरं शिवलिंग स्थापन केलेलं आहे. मी एकाच दमात या 200 पायऱ्या चढून वरती गेलो. गंमत म्हणजे मला जरासुद्धा दम लागला नाही. महादेवांचं शांततेमध्ये दर्शन घेतलं. हे बघा, याच त्या पायऱ्या आहेत या थेट मैयामध्ये उतरतात आणि आपण शूलपाणेश्वराच्या मंदिरामध्ये इथे येतो. मंदिर आणि मंदिराचा आवार अतिशय भव्य दिव्य असं बांधलेलं आहे. मोठा खर्च सरकारनं केलेला आपल्याला त्यात दिसून येतो. मंदिरामध्ये स्थापन केलेलं शिवलिंग आणि मागं जे भिंतीवर चित्र लावलं आहे ते जुन्या शिवलिंगाचा फोटो आहे. दोहोंचं दर्शन आपल्या इकडे घडतं. मी पायऱ्यांवर लावलेल्या रोषणाईचं जे वर्णन केलं ना, ही रोषणाई ही रात्री खूप छान दिसते. आणि अशीच विद्युत रोषणाई संपूर्ण सरदार सरोवर प्रकल्पामध्ये त्या परिसरामध्ये केलेली असून सगळं सौर ऊर्जेवर चालतं. रात्री हा परिसर कसा दिसतो याचा एक छोटीशी झलक. इथं नर्मदा मातेवर पक्का घाट बांधलेला आहे आणि आजूबाजूचे पूल, किनारा यावर लावलेल्या दिव्यांमुळं नर्मदा माता फार सुंदर दिसते. इथं रोज संध्याकाळी नर्मदा मातेची भव्य दिव्य आरती केली जाते. आरतीच्या वेळी नर्मदा मातेच्या आरतीमध्ये जो उल्लेख आहे त्या कोटी रत्न ज्योती खरोखर आपल्याला नर्मदेमध्ये अवतरल्यासारख्या वाटतात. या मंदिराचा आवार अतिभव्य आणि औरस पसरलेला आहे. जागोजागी बसण्याची उत्तम व्यवस्था केलेली आहे. परंतु आमच्याशिवाय म्हणजे मी, मैया आणि महादेव तिथं अन्य कोणीच नव्हतं. थोड्या वेळाने एक आई आणि तिचा तरुण मुलगा असे दोघं परिक्रमावासी आले. त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या आणि पुन्हा एकाच धावेमध्ये सरळ त्या पायऱ्या उतरलो. हे दोन्ही करायला मला मजा आली. परिक्रमेमध्ये एका नव्या ऊर्जेचा संचार आपल्यामध्ये होतो हे खरं आहे. खाली उतरल्या मला कोणीतरी सांगितलं की इथं हरिधाम नावाचा आश्रम आहे, तिकडे जावा. त्याप्रमाणे मी तो आश्रम शोधू लागलो. तत्पूर्वी नर्मदा मैयाची आरती जी होते तो घाट बघून घेतला. खूपच आधुनिक पद्धतीनं बांधलेला असा हा घाट आहे. समोरच्या तटावरून पाहिलं, उत्तर तटावरून, की हा घाट असा दिसतो आणि शूलपाणेश्वराचं मंदिर मागे असं दिसतं. घाटावरून पुलावरची रोषणाई रात्री खूपच छान दिसते. हे नर्मदा मैयाचं पाणी आहे. हा गोरा कॉलनी इथला पूल आपण बघतोय आणि रात्री पण हा पूल खूप छान दिसतो. याच्यावरती अतिशय आकर्षक अशी विद्युत रोषणाई केलेली असते. एवढंच नाही तर अगदी घाटाला सुद्धा सगळीकडे रोषणाई केलेली आहे. असा सुंदर घाट तुम्ही कधी पाहिला नसेल सजावट केलेला. इथं नर्मदा मातेमध्ये कारंजी लावलीत. आणखीन त्यावर सुंदर असा लेझर शो केला जातो. या कारंज्यांवरती काही दृश्य प्रोजेक्ट केले जातात. असे लेझर शो या पट्ट्यामध्ये जागोजागी ठेवलेत आणि ते सगळ्या पर्यटकांचं आकर्षण आहेत. इथलं विशिष्ट गणवेश केलेली मुलं नर्मदा मातेची अशी आरती करतात. त्यांचं सगळं हालचालीमधलं लालित्य बघण्यासारखं असतं. या घाटावर लावलेली नमामि देवी नर्मदे अशी गुजराती अक्षर आपण बघतोय. हरिधाम आश्रमाचा शोध मला लगेचच लागला. इथे गुरु हरिचरणदासजी संस्कृत पाठशाळा नावाची शाळा असून त्या शाळेच्या समोरच हरिधाम आश्रम आणि रामाचं मंदिर बांधलेलं आहे.
या आश्रमामध्ये साधू लोक मुक्कामाला अधिक आहेत असं माझ्या लक्षात आलं. आश्रमाचं कामकाज अतिशय सुरेख आणि शिस्तबद्ध पद्धतीनं चाललेलं होतं. संस्कृत विद्वान शाळेची मुलं संपूर्ण आश्रम सांभाळत होती, त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारची शिस्त आणि चैतन्य होतं. मी गेल्याबरोबर मला बालभोग घेण्यासाठी सगळ्यांनी बसवलं. बालभोग खाऊन झाल्याबरोबर रामाची उपासना आणि आरती वगैरे सुरू होती. त्यासाठी देखील सगळी साधू मंडळी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने जमलेली होती, बसलेली होती. आश्रमातून आत गेल्याबरोबर डावीकडे राम मंदिर आहे आणि समोर साधूंच्या विश्रामासाठी एक मोठा कक्ष बांधला आहे. त्याला सत्संग हॉल असं नाव आहे. तिथे आसन लावण्याची सूचना मला आश्रमातल्या मुलांनी केली. मी त्या खोलीमध्ये गेल्याबरोबर अनेक जुने परिक्रमावासी मित्र भेटले आणि सर्वांनी पुन्हा एकदा जल्लोष केला. ते पाहून आधीच तिथे बसलेले काही साधू वैतागले. कर्नाटकातला मंगलोरचा अशोक कुमार, अमरकंटकमध्ये भेटलेला भूषण स्वामी, वडवणीचे तुकारामबुवा सुरवसे, मी 130 पोळ्या लाटल्या तेव्हा मदतीला आलेला साधू, असे अनेक जुने परिक्रमावासी मित्र मला या ठिकाणी भेटले. सर्वांच्या गप्पा सुरू झाल्या. हे सर्वजण सडक मार्गाने इकडे आले होते. सर्वांनी माझ्याकडून शूलपाणीच्या झाडीच्या विषयी, ती झाडी कशी आहे वगैरे जाणून घ्यायला सुरुवात केली. अजूनही काही साधूंची इथं नव्याने ओळख झाली. काही साधू भ्रमणामध्ये इथं आले होते. इथे मला एक भोपळ्याचा तुंबा किंवा कमंडलू सापडला. भूषण स्वामी आणि मी असं दोघांनाही तो आवडला. आम्ही दोघांनी तो स्वच्छ धुवून घेतला. भोपळ्याच्या कमंडलूचं तंत्र असं असतं की त्याचे आतलं मऊगर असल्यामुळं सतत निघत राहतो आणि तो रोज घासावा लागतो. हा कमंडलू सुंदर फिकट पिवळ्या रंगाचा होता. त्यावर छान पेंटिंग काढावे असं भूषणने मला सुचवले, कारण तो स्वतः एक कमर्शियल आर्टिस्ट होता. मला देखील ती कल्पना आवडली. इथून खाली गेल्यावर नर्मदा मातेचा सुंदर असा घाट होता. तिथे जाऊन मी स्नान आधी सर्व आटोपून घेतलं. छोट्याशा पायऱ्या होत्या, परंतु पाणी खूप स्वच्छ होतं, त्यामुळे जागेवरती स्नान करता आले. आश्रम सांभाळणाऱ्या स्वामींची सुंदर अशी आधुनिक कुटी तो उभी केलेली आहे. हे हरिनाम आश्रमाचं प्रवेशद्वार आहे. डावीकडं राम मंदिर आहे आणि समोर लाल गाडीच्या मागे जी खोली आहे तिथं आम्ही उतरलो होतो. समोर आदिवासी मुलांसाठी एक प्राथमिक संस्कार शाळा या आश्रमानंच उभी केलेली आहे. त्याच्याचबरोबर हरिचरणदास संस्कृत विद्यालय हे देखील समोरच बांधलेलं आहे. हे राम मंदिराचं प्रवेशद्वार आहे. उजव्या बाजूला स्वामीजींचा फोटो लावला आहे. त्यांचं अप्रतिम असं दर्शन आणि सत्संग मला लाभला. दुर्दैवाने पुढे लवकरच म्हणजे 3च दिवसांनी त्यांनी देह ठेवला असं परिक्रमेतच मला कळलं. या आश्रमामध्ये साधूंचा सतत राबता असतो. रामाचा सुंदर असा विग्रह आणि जी पूजा अर्चा देखील अतिशय उत्तम प्रकारे केली जाते. आश्रमामध्ये स्वच्छता पण खूप चांगल्या प्रकारे ठेवलेली माझ्या लक्षात आलं. नर्मदा मातेकडे जाणारा सुंदर आणि छोटासा असा घाट या आश्रमापासून बांधलेला आहे. उजवीकडे असणारा जो कट्टा आहे त्याच्यावर स्वामीजींची निवास व्यवस्था आहे. इथून सरदार वल्लभभाई पटेल यांची पाठमोरी मूर्ती फारच सुंदर लांब अशी दिसते. आपण या मूर्तीला आता बरंच मागं टाकलं आहे. हे बघा, ही मूर्ती कुठे गेली? ही नर्मदा मातेची पूजा करण्याची प्रत्येक भागातली एक वेगळी पद्धत आहे. इथं अशा प्रकारचे दिवे लावतात बांबूमध्ये. स्नान करून परत येताना आश्रमातल्या प्रमुख स्वामींचा मला चांगला सत्संग लावला. त्यांची कुटी पण खूप छान आहे. नर्मदा मातेकडे तोंड करून असलेली सद्गुरू हरिचरणदास स्वामीजींची कुटी. पुन्हा एकदा साधू निवासामध्ये आलो. या वास्तूला सत्संग हॉल असं नाव दिलं होतं. नावाप्रमाणे इथे खरोखरच सत्संग घडत होता. या आश्रमाचे 2 मुख्य अधोरी जे संत होते त्यांचे फोटो दोन्ही बाजूला लावलेले होते. एक आहेत परमहंस सद्गुरू भगवान श्री रणछोडदासजी महाराज आणि हे होते सद्गुरू श्री हरिचरणदासजी महाराज. यातला दैवदुर्विलासाचा भाग असा की सद्गुरू हरिचरणदासजी महाराज यांचं दर्शन आणि सत्संग मला लाभला. तो दिनांक होता 24 मार्च 2022 आणि नंतर 3च दिवसांनी महाराजांनी आपला देह पंचतत्वात विलीन केला. ही बातमी पुढं परिक्रमेमध्ये मला कळली. माझं भाग्य थोर की अशा संतांचं सदेह दर्शन मला लाभलं. मोदीजींना मंगल तिलक लावताना हरिचरणदास महाराज आपल्याला दिसत आहेत. विविध कार्यक्रमांसाठी मोदी नेहमीचे आश्रमामध्ये यायचेत. हाच तो सत्संग हॉल जिथं आम्ही सगळेजण सत्संग करत बसलो होतो. इथे त्यावेळी अनेक साधूंनी मुक्काम केला होता. साधारण 20-25 तरी साधू त्या दिवशी आश्रमामध्ये होते. हा सत्संग हॉल. दुपारी क्षणभर मला डोळा लागला आणि एक स्वप्न पडलं. त्याच्यामध्ये मला तो कमंडलू दिसू लागला जो मी सकाळी मिळवला होता. मनी वसे ते स्वप्ने दिसे असे म्हणतात. ज्या कमंडलूचा परिचय होऊन माझा काही ताससुद्धा झाले नव्हते, तो थेट स्वप्नामध्ये यायला लागला. याचा अर्थ तो माझ्या मनामध्ये फारच खोल शिरला आहे असं लक्षात आल्यामुळं पुढं त्याचा त्रास वाढण्यापूर्वीच तो आत्ताच नष्ट करायला हवा असा विचार करून मी तो कमंडलू एका साधूला जागेवर देऊन टाकला. सुंठी वाचून खोकला गेला. मला हलके हलके वाटू लागले. आश्रमाची शिस्त अतिशय कडक होती. त्याच्या पाट्या अशा वेळोवेळी लावलेल्या आपल्याला दिसतात.
सगळ्या वेळा अतिशय काटेकोरपणे पाळल्या जात होत्या. हे आश्रमाचे व्यवस्थापक होते. यांच्याशीही थोडं बोललो आणि इथल्या कामाची माहिती घेतली. आश्रमाचा संपर्क क्रमांक, मॅनेजरचा क्रमांक इथे लिहिलेला आहे. ज्यांना संपर्क करायचा आहे ते करू शकतात. आश्रमातल्या सामानाची ने-आण करणारी एक मजेशीर रिक्षा इथं ठेवलेली होती. श्री हरिधाम आश्रम, गोरा. एकंदरीत या आश्रमातील मुलांची आणि साधूंची स्वयंशिस्त आणि नीटनेटकेपणा तसेच टापटीप पाहून मला खूप बरं वाटलं आणि मला हे सगळं आवडलं. मुख्य महंत चांगला असला की आश्रम अतिशय सुव्यवस्थित राहतो असा अनुभव आहे. इथे अधिक काळ थांबलो असतो तर सर्वांशी गप्पा झाल्या असत्या, म्हणून मी पुढे निघण्याचा निर्णय घेतला. शूलपाणीची झाडी संपली तरी अजून अश्वत्थामा काही भेटला नाही असे वाटायला नको, म्हणून मैयाने एक मजेशीर ठिकाण मला दाखवले. या ठिकाणी गेलो ते फार बरे झाले असे नक्कीच वाटते. हे ठिकाण संस्मरणीय असेच होते. नर्मदे हर, नर्मदे हर.